जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय क्रमांक 10 आणि ओवी क्रमांक 62. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. मागच्या वेळेला आपण साधारण पहिल्या अध्यायाच्या आधीच्या काही ओव्या आणि पहिल्या अध्यायाने पहिल्या श्लोकाच्या आधीच्या काही ओव्या आणि पहिल्या श्लोकावरच्या ज्या ओव्या आहेत त्याचा आपण अभ्यास केला होता. यावेळेला बराच मोठा खंड पडलेला आहे. जवळपास 2 महिन्यांनी आपण पुन्हा एकदा पुनश्च ज्ञानेश्वरीच्या अभ्यासासाठी एकत्र आलो आहोत. त्यामुळे तसंही आपली नेहमीची उजळणी घेण्याची पद्धत आहेच आणि खंडही पडलेला आहे. त्यामुळे थोडंसं काय नेमका विषय सुरू होता, 10व्या अध्यायात आपण प्रवेश तर केला, पण 62व्या ओवीपर्यंत पण आपण आलो. तर विषय काय सुरू होता हे बघूया आणि आजच्या अभ्यासाकडे वळूया. सुरुवातीच्या सगळ्या ओव्या आपण बघितल्या होत्या. आठवत असेल तर मौलींनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या सद्गुरूंचं वर्णन करणाऱ्या अप्रतिम ओव्या, अत्यंत संस्कृत प्रचूर शब्द असलेले, मौलींनी स्वतः निर्माण केलेले सुद्धा म्हणू शकतो, काही नूतन निर्मिती मौलींनी केली, असे त्या सगळ्या फार सुंदर ओव्या आपण अभ्यासल्या. सद्गुरूंचं महात्म्य त्यानिमित्ताने समजावून घेतलं आणि भगवंतांनी बोलायला सुरुवात केली 10व्या अध्यायामध्ये. भूय एव महाबाहो शृणु मे परम परमं वचः यत्तेहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. म्हणजे काय म्हणाले भगवंत, की हे महाबाहो अर्जुना, तू पुनरपी माझे श्रेष्ठ वचन ऐक. भूय, भूय म्हणजे पुन्हा. माझे श्रेष्ठ वचन ऐक, कारण मी तुझ्या बोलण्याने संतुष्ट होणाऱ्या तुला तुझ्या हिताच्या इच्छेने सांगेन. पहिले अर्थ वाचून टाकला. मध्ये मी बोललो की मग शुद्ध मराठीत लिंक तुटते कधी कधी. पण यातला एक एक शब्द महत्वाचा आहे. आपण उजळणी तर करतो आहोतच, पण आपल्या उजळणीचा उद्देशच हा असतो की आपल्याला जो पुढचा विषय म्हणजे आजच्या अभ्यासाचा विषय आहे त्याच्यामध्ये छान प्रवेश व्हावा. आणि त्याच्यातही जर तुम्ही इतर काही कामं करत असताना हे ऐकत असाल, की जी शक्यता दाट दिसते आम्हाला, एवढ्या सगळ्या खिडक्या बंद आहेत त्याचा अर्थ, तर अजूनच कठीण जातं विषयाची संगती लक्षात येण्यासाठी, कारण अर्ध लक्ष आपलं इतर गोष्टींकडे असतं. तरीसुद्धा आपण पुन्हा एकदा बघूया, कारण हा श्लोक बघून झालाय आपला, मी जसं म्हणालो, आणि त्याच्यावरच्या ओव्या पण आपण अभ्यासल्या होत्या, म्हणून तर 62 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलो होतो. पण पुनश्च एकदा, की भगवान म्हणतात आहे की भूय एव. भूय म्हणजे आपण अर्थ बघितला, की मी पुन्हा एकदा सांगतो. आता पुन्हा एकदा कुठलीही गोष्ट पुन्हा आपण केव्हा म्हणतो, की याच्या आधी झालेली आहे. आता या श्लोकाच्या संदर्भामध्ये सांगण्याचा विषय सुरू आहे, म्हणून याचा अर्थ काय आहे, की एकदा अर्जुन तुला सांगून झालेली आहे. भूय पुन्हा सांगतो. मग प्रश्न निर्माण होतो, पुन्हा का सांगतात आहेत?
ही संगती आहे बरं. म्हणून बोलतोय मी, उजळणी आहे, मला कल्पना आहे. पण पुढच्या श्लोकाशी संगती आहे. आणि पुन्हा एकदा 2 महिन्यांचा खंड पडलेला आहे. त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये विषय ताजा असणार आहे पूर्ण, मला पूर्ण खात्री आहे. पण माझ्या अंतःकरणावरती सगळी धूळ बसलेली असल्यामुळे प्रपंचाची, मला स्वतःला स्मरण करून देणं भाग आहे. काय चाललंय बोल, विषय काय चाललाय? का म्हणाले भगवान असं की पुन्हा सांगतो? आणि काय सांगतो? तर माझे श्रेष्ठ वचन तू ऐक. परमम वचः. वाणीने सांगितलं जातं ते वचः. आणि श्रेष्ठ, श्रेष्ठ कशाला म्हणतात? सर्वश्रेष्ठ. आपल्याला उपनिषद माहिती आहे. असं काय एक आहे, कस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वं विज्ञातम भवती इति. भवती इति. असं काय आहे की जे एक जाणल्यानंतर सर्व काही जाणल्यासारखं होतं, त्याला सर्वश्रेष्ठ असं म्हणतात. नाही तर व्यवहारातल्या अनेक श्रेष्ठ गोष्टी मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोच आहे. एक जाणून झाल्यावर दुसरी तयारच आहे माझ्यासमोर. दुसरी झाली की तिसरी तयारच आहे. तिसरी झाली की पहिलीला अपडेट आहे पुन्हा. असं ते नव्हे. तर जे जाणल्याने माझं हित होतं, परमहित होतं, शाश्वत हित होतं, पुन्हा हित करून घ्यावं लागत नाही, पुन्हा जाणावं लागत नाही, त्याला म्हणायचं श्रेष्ठ असं वचन. आता ते श्रेष्ठ वचन कोणतं, हे आपल्याला आता पुढच्या श्लोकात त्याची संगती लागणार आहे. म्हणून मी पुन्हा एकदा उजळणीच्या निमित्ताने हे बोलतोय. आणि पुढे म्हणतात भगवंत की माझ्या बोलण्याने संतुष्ट होणाऱ्या तुला प्रियमाणाय, या शब्दाचा आपण भरपूर विचार केला होता मागच्या वेळेला. वर्तमानकाली विशेषण आहे बरं काय, प्रियमाणाय. संस्कृत व्याकरण आता फार नको, पण वर्तमान काल दर्शवणारं हे विशेषण आहे की माझं बोलणं ऐकत असताना तुला आनंद होतो. का बोलतात आहे भगवंत पुन्हा? पुन्हा का सांगतोय? तर तू प्रियमाणाय आहे आणि तुझं हित व्हावं असं मला त्याच्यामुळे वाटतं. कारण मदवचनात प्रियसे त्वम अतीव अमृतम इव पिबन, की माझं वचन ऐकल्यावर अमृतपान केल्यासारखे प्रसन्न होणारा तू आहेस अर्जुना. हे आपण बोललो तो सगळं मागच्या वेळेला, की माझी श्रवण भक्ती ऐकून सद्गुरूंना संतांना बोलावंसं वाटलं पाहिजे माझ्याशी. नाही तर असं अनेक वेळेला होतं की ते बोलत असतात आणि माझं लक्ष इकडे तिकडे असतं. काय जे काय चाललं असेल खोलीमध्ये, कोणी काही बोलत असेल, मध्येच मी त्यांना काहीतरी सांगतो, हां आता बोला पुढे. म्हणजे ते काय शिळोब्याच्या गप्पा करायला बसलेत माझ्याशी? किंवा बऱ्याच वेळेला मला किती ज्ञान आहे हे सांगण्याची हौस असते. मी श्रवणाला बसतच नाही, हीच समस्या आहे माझी. असा अर्जुन नाही आहे. आपला मुद्दा तो सुरू आहे, उजळणी आहे, थोडक्यात बघायचं आहे, फार वेळ नको घालवायला. पण असा तो प्रिय मानाय आहे. म्हणून भगवंत म्हणतात आहे, मी तुला तुझ्या हिताच्या इच्छेने सांगेन. आता हिताच्या इच्छेने मी तुला सांगेन, अशा 3 गोष्टी ते भगवंत म्हणाले. तुला सांगेन, आणि हिताच्या इच्छेने सांगेन, आणि सांगेन याचा अर्थ मी सांगेन. अनस्यूत आहे त्याच्यामध्ये. का बरं? म्हणजे भगवंतानीच का सांगितलं पाहिजे, दुसरं कोणी नाही आहे का? असे प्रश्न उपस्थित करू शकतो आपण. अभ्यास असा करायचा असतो. त्याचं उत्तर भगवंतांनी पुढच्या श्लोकात दिलं आहे. म्हणून मी फक्त आत्ता प्रश्न उपस्थित करतो आणि सोडून देतो. भगवंतांनीच का सांगितलं पाहिजे? आणि हिताच्या गोष्टी पुन्हा, पुढचा प्रश्न. कारण हिताच्या गोष्टी त्याला सांगता येतात ज्याचं अहित झालेलं आहे. बरं, अहित होऊन चालत नाही. माझं अहित झालेलं आहे असं ज्याला कळतं आणि माझं हित व्हावं अशी ज्याला इच्छा आहे, त्याला सांगता येतं. बरोबर. आणि तुला तुझ्या हिताच्या इच्छेने मी सांगेन. मी सांगेन म्हणजे काय? जो हित, ज्याला ते हित म्हणजे काय हे कळतं आणि जो हित करू शकतो त्यांनीच सांगावं की नाही?
बारकावे आहेत खूप. मुद्दाम मी हळूवार सावकाश बोलतोय मराठी असून सुद्धा. जलद गतीने मी बोलू शकतो. श्वास न घेता कौतुक करतात लोक, वा वा. थांबत पण नाही हो बोलताना. आपला उद्देश तो नाही आहे. चिंतन करायचं आहे आपल्याला. प्रकट चिंतन. हित तोच करू शकतो ज्याला हित म्हणजे काय माहिती आहे आणि हित करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून भगवंत म्हणतात आहे की तुला तुझ्या हिताच्या आता इच्छेने मी सांगेन. असा हा श्लोक थोडक्यात आपण बघितला. आणि मग त्याच्यावरच्या ज्या सगळ्या ओव्या आपण मागच्या वेळेला बघितल्या होत्या, की माऊलींनी अर्जुनाचं छान कौतुक केलेलं आहे, कारण तो श्रोताच तसा आहे, तो शिष्यच तसा आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो की याच्यातनं मला शिकायचं आहे की मी कसं असलं पाहिजे. मी श्रोता मी कसं व्हावं. हाऊ टू बी अ लिसनर. कारण श्रोता होण्यासाठी सुद्धा एक काय म्हणूया किमान पातळीचं साधन चतुष्टयत्वच लागतं. विवेक, वैराग्य, समाधिषटक आणि मुमुक्षुत्व. ही किमान पातळी लागतेच. तेव्हाच आपण खरे श्रोते होऊ शकतो. कारण ज्याला आपल्या हिताची काळजी आहे तोच लक्षपूर्वक ऐकेल. मध्ये काहीही बडबड न करता, कुठेही दुसरीकडे दुर्लक्ष न देता. त्यामुळे माऊलींनी अर्जुनाचं तर इतकं कौतुक केलेलं आहे की सुरुवातीला म्हटलं की आम्ही जे निरूपण केलं आधी, भगवंत जणू काही त्याला म्हणतात आहेत की मी तुझ्या ऐकण्याकडे बघितलं, तू किती लक्षपूर्वक ऐकतोय, अजमावून बघितलं. अशी पहिली ओवी आहे 50 क्रमांकाची, या श्लोकावरची. आणि आम्हाला असं कळून चुकलं की तुझं लक्ष आहे, म्हणून तुला पुन्हा सांगतो. पहा भगवंत, म्हणजे भगवंतांच्या दृष्टीने सुद्धा किती सुंदर भूमिका आहे, किती छान समजून घेता येत आपल्याला. नाहीतर मी एवढा क्षुल्लक, पण मला असं वाटतं मी एवढं सांगतो कळकळीने, काय समजत नाही, लक्ष सुद्धा देत नाही माझ्या बोलण्याकडे. आणि भगवंत म्हणतात आहे, बघूया याचं लक्ष आहे का. लक्ष असेल तर पुढचं सांगतो. जर कधी माझ्यावर सांगण्याची भूमिका आली तर हे सुद्धा लक्षात हवं. आणि ऐकण्याची भूमिका आली श्रोता म्हणून तर ते सुद्धा लक्षात हवं. श्रीकृष्णासारखं वक्ता व्हावं आणि अर्जुनासारखं श्रोता व्हावं. आणि मग पुढे सगळं वर्णन सांगताना अर्जुनाचं कौतुक करताना माऊलीने इथपर्यंत म्हटलं आहे की भगवंत म्हणतात की अर्जुना, या विषयात तुझ्यावर आमचा मोठा उपकार आहे. मी तुला सांगून तुझ्यावर मोठा उपकार करतोय असं मुळीच नाही आहे. तर माझ्या स्वार्थाकरता तुझ्याशी मी पुन्हा एकदा बोलतोय. कसं असावं, पुन्हा काय शिकतोय आपण, शिष्य म्हणून मी कसं असावं. सद्गुरूंना आनंद व्हावा की अरे, तत्वज्ञान कधी एकदा याला सांगतो किंवा कधी एकदा हिला सांगतो, जे कोण असेल ते. कारण माहिती आहे इथे अखंड तयारी आहे स्वीकारण्याची. आणि स्वीकारण्याची म्हणजेच ऐकण्याची, आणि ऐकण्याची याचा अर्थ त्याप्रमाणे वागण्याची. का नाही सांगावंसं वाटणार, कोणालाही सांगावंसं वाटेल. सद्गुरू प्रसन्न होतात. आणि मग ते बोलतात. आणि भगवंत तर इथपर्यंत म्हणतात की माझ्या बोलण्याने तुझे हित जसे जसे वाढतं आहे, तसं आमचंही सुख दुप्पट होत आहे. असा हा कार्यकारण संबंध आहे. इथपर्यंत भगवंत अर्जुनाला म्हणतात आहेत. या आनंदाने अर्जुनाशी बोलत आहेत. असं सद्गुरूंना वाटावं माझ्याबद्दल, मी जेव्हा त्यांच्या समोर ज्ञान ग्रहण करण्यास बसतो किंवा मी त्यांच्याकडे जातो त्यांना भेटायला, काही प्रश्न विचारायला. असा हा अर्जुन. त्यामुळे आपणही अर्जुनासारखा होण्याचा प्रयत्न करावा, कारण तरच द्वारकेचे राणे
पांडवा घरी येतील. असा सगळा विचार आपण मागच्या वेळेला केला होता. उजळणी सुरू आहे अजून आपली. 62 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आपण आलो होतो, मी जसं मगाशी म्हणालो. आणि या अध्यायाच्या म्हणण्यापेक्षा या श्लोकाच्या निमित्ताने जे प्रश्न मी उपस्थित केले ते करण्याचा उद्देशच हा होता की त्या प्रश्नांच्या निमित्ताने आपल्याला आता पुढच्या श्लोकामध्ये छान प्रवेश होणार आहे आपला. काय प्रश्न होते पुन्हा एकदा स्मरण करून देण्यासाठी म्हणून भगवंत म्हणतात आहे भूय एव, म्हणजे मी पुन्हा सांगतो. प्रश्न असा उपस्थित केला होता, का बरं भगवंतांनी सांगावं, दुसरं नाही आहे का कोणी? अर्जुन अजून कोणाला विचारू शकत नाही का? हा प्रश्न होता. आणि काय सांगतो? परमम वचः, श्रेष्ठ असं वचन सांगतो. बरं, तुला का सांगतो याचा विचार भरपूर करून झाला, प्रियमाणाय वगैरे, आणि हिताचं सुद्धा. जाऊया आजच्या अभ्यासाकडे वळूया, म्हणजे आजच्या विषयाकडे वळूया. आपल्यासमोर पुढचा श्लोक म्हणजे 10व्या अध्यायाचा दुसरा श्लोक आहे. आणि त्याची पार्श्वभूमीच ही आहे की मी असं का म्हणालो, भगवंत असं का म्हणालेत, आणि म्हणून आपण या उजळणीच्या निमित्ताने आणि हे प्रश्न उपस्थित करण्यामागे हा आपला उद्देश होता की भगवंत असं का म्हणाले. श्लोक क्रमांक 2 वाचतो मी. न मे विदुः सुरगणा प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. पुन्हा सांगतो, मी सांगतो, तुला सांगतो, तुझ्या हिताचं सांगतो. ही पार्श्वभूमी, हा संदर्भ घेऊन आपल्याला दुसऱ्या श्लोकाकडे वळायचं आहे आता. भगवंत म्हणतात आहे नमे विदुः सुरगणा. हा हे मी का थोडंसं पुनरावृत्ती करून बोलतोय माहिती आहे का? अन्यथा आपल्याला संगती लागत नाही या भगवद्गीतेतल्या श्लोकांची. असं वाटतं एकदम हे काय सांगतात आहे इथे आता. बघूया आपण. नमे विदुः पदच्छेद बघू. नमे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः अहम आदिही देवानां महर्षीणां च सर्वशः. सर्वशः अर्थ आहे माझ्या म्हणजे मी, प्रभावाला म्हणजे प्रभवम, ईश्वरी सामर्थ्या सामर्थ्यातिशयाला, प्रभावाला म्हणजे ईश्वरी सामर्थ्यातिशयाला, देव म्हणजे सुरगणा किंवा महर्षी म्हणजे महर्षय, जाणत नाही म्हणजे विदुहू न, कारण म्हणजे ही, मी म्हणजे अहम, सर्व प्रकारांनी म्हणजे सर्वशः, देवांचे म्हणजे देवानाम, आणि महर्षींचे म्हणजे महर्षीणाम, आदी कारण म्हणजे आदिही आहे. पदच्छेद अन्वय अर्थ. पुन्हा एकदा अर्थ सरळ वाचून घेतो. माझ्या प्रभावाला म्हणजे ईश्वरी सामर्थ्यातिशयाला देव किंवा महर्षी जाणत नाहीत, कारण मी सर्व प्रकारांनी देवांचे आणि महर्षींचे आदिकारण आहे. सर्वप्रथम छान हा दुसरा श्लोक समजून घेऊ आणि मग त्याची संगती, जे प्रश्न मी मगाशी उपस्थित केले त्याचा संदर्भ बघूया. आता भगवान म्हणतात आहे की देव आणि महर्षी सुद्धा माझ्या ईश्वरी सामर्थ्याला जाणत नाहीत. बरोबर, सरळ अगदी साधा अर्थ करायचा झाला तर. आणि त्याचं कारण भगवंतांनी सांगितलं, कारण देवांचं आणि महर्षींचं आधी कारण मी आहे. प्रभवम नमे विदुःसुरगणा प्रभवम न महर्षया. प्रभवम म्हणजे प्रभावम, अर्थात ज्याला प्रभुशक्ती अतिशयम असं म्हटलेलं आहे, म्हणजे प्रभुत्व शक्ती, भगवंताची जी प्रभुत्व शक्ती आहे. खूप खूप वर्णन करता येईल, म्हणजे हा शब्द तर आपण वापरून वापरून गुळगुळीत झालेला आहे, पण आपल्याला समजतच नाही ईश्वराचं सर्वज्ञत्व म्हणजे काय, सर्वशक्तिमान तो आहे म्हणजे काय. मला साधं माझ्या देहाचं सुद्धा नीट मला ज्ञान नाही, माझ्या क्षेत्रातलं मला नीट ज्ञान नाही.
एक गोष्ट मला कळते तर दुसरी निसटते. एका ठिकाणी मी आहे तर दुसऱ्या ठिकाणी मी नाही. अनेक पद्धतीने बोलता येईल. इतका अत्यंत संकुचित जीव या दृष्टीने असलेला मी. आणि कल्पना करा, एका क्षणामध्ये आत्ता या चालू क्षणामध्ये सुद्धा जगामध्ये अनंत घडामोडी घडत आहेत. अनंत. म्हणजे आपण तर फक्त जेव्हा जगाचा विचार करतो तेव्हा आपल्याला माहीत असलेल्या जगाचाच करतो किंवा करू शकतो. म्हणून मी म्हणालो की फक्त कल्पना करा, कल्पना सुद्धा करता येणार नाही. अनंत जीव आहेत, अनंत, मोजता येणार नाही. मनुष्यांचं नाही, मनुष्येतर सुद्धा बोलतोय आपण. आणि इतकं असून ही धुळीच्या कणा एवढी पृथ्वी, ज्या ग्रहावर बसून आपण बोलतोय, कल्पना म्हणजे कल्पनाच नाही करू शकत आपण. पण हे संपूर्ण ब्रह्मांडाचं प्रतिक्षणी होणारं ज्ञान, अप्रतिहत सामर्थ्य, याच्यावरून अंदाज तर करता येतो की त्याचा प्रभाव म्हणजे काय, त्याचं सामर्थ्य म्हणजे काय. आणि जीव या दृष्टीने आपण किती अल्पज्ञानी आहोत, किती अल्पशक्ती आहोत. आहे, आपल्यालाही ज्ञान आहे, थोडंफार का होईना, थोडीफार का होईना शक्ती आहे, निश्चित आहे. कारण फरक उपाधीचाच आहे. मूलतः आपण एकच आहोत. तोच मी आहे. पण उपाधी, त्याची उपाधी वेगळी आहे, माझी उपाधी वेगळी आहे. त्याची माया आहे, माझी अविद्या आहे. मुद्दा एवढा सुरू आहे. हा जो ईश्वराचा प्रभाव किंवा ईश्वराचं सामर्थ्य असं म्हटलं की गुळगुळीत झालेले शब्द आपल्याला समजतच नाही. त्याची डेप्थ ज्याला म्हणतात शुद्ध मराठीत, किती गहन आहे, त्याचं सामर्थ्य किती अप्रतिहत आहे. फार मोठा विषय तोच एक. कर्माध्यक्ष म्हणतो आपण त्याला, मागच्याला मी बोललो होतो. एको देव सर्वभूतेषु गुढ, त्याला कर्माध्यक्ष म्हटलेलं आहे. प्रत्येक जीवाचं प्रत्येक कर्म आणि त्या होणाऱ्या कर्मातून जे काही फलनिष्पत्ती होईल त्याच्यातून त्याप्रमाणे त्याला तसं फळ मिळणं केवढी मोठी गोष्ट आहे. आणि हे एका जन्मातच होतं असं नव्हे. आपल्याला माहिती आहे प्रारब्ध काय आहे, संचित म्हणजे काय वगैरे. ते म्हणतात ना गमतीने, सुपर कॉम्प्युटरमध्ये सुद्धा चूक होऊ शकेल. ए आय तर चुका करतच. त्याच्या कॉम्प्युटरमध्ये चूक नाही आहे, एकही चूक नाही आहे. प्रभवम. आणि प्रभवमचा दुसरा अर्थ उत्पत्ती असाही होतो. प्रभव, प्रलय, नवव्या अध्यायात आपण त्याचा विचार केला होता. त्यामुळे उत्पत्ती असाही अर्थ घेऊ शकतो. आणि सुरगणा, हा आता हा मुख्य विषय आहे की असं वाटतं अचानक इथे देव महर्षी यांचा विषय कसा काय आला असं वाटू शकतं वरवर आपण जेव्हा स्थूल पद्धतीने विचार करतो ना. तर सुरगणा हा, हे म्हणण्याच्या पाठीमागे भगवंताचा आशय असा आहे की ब्रह्मादी देवता आणि महर्षया. महर्षया म्हणजे जे सात सप्त महर्षी, भृगू म्हणा, अत्री म्हणा, आहेत त्यांची नावं येणारच आहेत पुढच्या श्लोकामध्ये तेव्हा बघूया. पण त्यांना सप्तर्षी ज्यांना म्हणतात, महर्षी ज्यांना म्हणतात, असे ते 7 जण. आणि सुरगण यांचं आदी मी आहे. आदी म्हणजे काय, मूल कारण. काय मार्मिकता आहे, अचानक ह्यांचा विषय काय आणला असं वाटू शकतं, असा मी उल्लेख केला. त्याचं साधं कारण आहे, विचार केला तर लक्षात येतं की अरे सर्वप्रथम कोण निर्माण झालं. म्हणजे माझ्याबद्दल बोलायला बसले असते भगवंत तर कितीही मागे जावं लागलं असतं. म्हणून भगवंतांनी सोपं काम केलं. काय केलं, सर्वप्रथम ब्रह्मदेव ना, अरे ज्यांनी जगाची निर्मिती केली तो पहिले निर्माण झालेला असला पाहिजे, साधं गणित आहे. आता तो जगाची निर्मिती कसा करेल. आणि त्याच्यासाठी त्याला ज्ञान नव्हतं, म्हणून तर त्यांनी तप केलं. ज्ञान तप, नारायणाचं, जे नारायण इथे बोलतायत, भगवान नारायण. मुद्दा ब्रह्मदेव. आणि मग हे मानसपुत्र सप्त महर्षी, म्हणून त्यांचं जे सुरुवातीलाच निर्माण झाले त्यांचा उल्लेख केला. आणि त्यांना सुद्धा माझं ज्ञान होऊ शकत नाही, इतरांची काय कथा, हे त्याच्यात अनुस्यूत आहे. आता आलं लक्षात. हे सांगणं सुरू आहे. आणि म्हणून सुरगणा हा, आणि म्हणून
महर्षयः, की या इतके हे श्रेष्ठ, ब्रह्मदेवासारखा श्रेष्ठ की ज्यांनी जगाची निर्मिती केली, हे महर्षी, ज्यांना महर्षी म्हणतात, ते सुद्धा माझा प्रभाव, माझं सर्व सामर्थ्य, माझा संपूर्ण महिमा ज्याला म्हणतात, ते जाणू शकत नाही. का बरं? कारण अरे त्यांचं सुद्धा अधिकरण मीच आहे. त्यांचं सुद्धा अधिकरण मी आहे, असं भगवंत या दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणतात आहे. आणि म्हणून मी मगाशी जो उल्लेख केला, पुन्हा एकदा त्या प्रश्नांकडे आता वळूया, मी उपस्थित केलेल्या. काय, की भगवंतानीच का बोललं पाहिजे, दुसरं कोणी सांगू शकत नाही का, असं आपण बोललो होतो. त्याचं उत्तर या प्रश्नात भगवंतानी दिलेलं आहे. किती किती सुंदर संगती असते पहा. आपण विचारच करत नाही, अभ्यासच करत नाही. ही ती संगती आहे की जिथे ब्रह्मदेव आणि महर्षी जे आहेत सप्त, ते सुद्धा माझं आणि माझ्या महिम्याचं, माझ्या प्रभावाचं वर्णन करू शकत नाही. त्यामुळे थोडक्यात मलाच सांगणं भाग आहे. आणि भगवंताला कोण जाणू शकतो मग? भगवंतच स्वतः जाणू शकतात. ते स्वतःलाही संपूर्ण जाणतात आणि संपूर्ण विश्वाच्या प्रतिक्षणी होणाऱ्या व्यवहारालाही संपूर्णपणे जाणतात. भगवंत नुसता सर्वज्ञ नव्हे, तर सर्ववित आहे. आणि म्हणून भगवंतानीच त्याच्या विभूतींबद्दल बोलावं, जो आपला 10व्या अध्यायाचा विषय आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच उल्लेख केला, की अरे ते सुरगण जे आहेत, ते जे महर्षी आहेत, ते सुद्धा माझं महात्म्य जाणत नाहीत, कारण मी स्वतः त्यांचा अधिकारण आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात आहे, मी सांगतो भूय एव महाबाहो. अरे मी बोलतो अर्जुना, पुन्हा सांगतो तुला, कारण माझ्याशिवाय दुसरं कोणी जाणूच शकत नाही मला. हे काय म्हणूया, सुरुवातीचे जे श्लोक आहेत ना, हे विभूती जे भगवंत सांगणार आहेत, विभूती योग नावच आहे की नाही आपल्या 10व्या अध्यायाचं, त्याच्या हे प्रस्तावनापर श्लोक आहेत थोडक्यामध्ये. आणि ह्या दृष्टीनेच आपल्याला ते समजवून घ्यायचे आहेत. आणि म्हणून भगवंत म्हणतात की मी सांगतो. आणि दुसरा प्रश्न मी उपस्थित केला होता, की परमम वच, पुन्हा ही संगती आहे, ही निसटून जाते आपल्या विचारांमधनं, अभ्यासामधनं, की इथे सांगतात आहेत काय, की आता माझ्याबद्दल सांगतो, बरोबर, माझा प्रभाव, माझं सामर्थ्य, की जे देवांना, महर्षींना सुद्धा कळत नाही. पण आधीच्या श्लोकात तर म्हटलं परमम वच, म्हणजे सर्वश्रेष्ठ वचन, हित करणारं वचन. याचा अर्थ काय आहे? अरे भगवंताचं जे स्वरूप आहे, भगवंताचं जे सामर्थ्य आहे, त्यालाच परमवचन असं म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. कारण भगवंत स्वतःच म्हणतात आहे, मी परमम वचः, सर्वश्रेष्ठ वचन तुला सांगतो. आणि त्याच्याच पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात आहेत काय, माझं सामर्थ्य, माझी शक्ती, ह्याचं सगळ्याचं वर्णन अर्जुना मी तुला सांगतो, कारण तेच श्रेष्ठ वचन आहे. या गोष्टी आपल्याला हळूहळू अभ्यासाअंती ही छान संगती लक्षात येते. या दुसऱ्या श्लोकाचा आपण छान विचार केला. आता माऊलींच्या ओव्या त्यांच्याकडे वळूया, म्हणजे आपल्याला अजून छान स्पष्टीकरण या श्लोकाचं मिळेल. 63 क्रमांकाची ओवी. परी किरीटी तू माते, नेणसी ना निरुते, तरी तो गा जो मी येथे ते विश्वचे हे. की तरी अर्जुना, तू मला यथार्थ रूपाने जाणत नाहीस ना, तर मग मी तुला सांगतो. आपण बोलणं झालेलं आहे, मीच का सांगतो, भगवंतानीच बोलणं का आवश्यक आहे. जो मी तुला येथे एकदेशी दिसतो, तरी तो गा जो मी येथे. छान शब्द आहेत. तुला जो मी येथे एकदेशी दिसतो, तो मी. भगवंत असं का म्हणतात आहे, कारण भगवंत उभे आहेत ना समोर, अर्जुनाच्या समोर. हे विसरता कामा नये, हा संदर्भ, नाही तर समजतच नाही ती ओव्या.
भगवंत उभे आहेत अर्जुनाच्या समोर आणि म्हणून अर्जुनाला म्हणतात आहे की मी तुला जो काही इथे दिसतोय चतुर्भुज, तुझ्या रथाचं सारथ्य करणारा, काही विशिष्ट भूमिका मी आता स्वीकारली आहे सारथीची युद्धामध्ये, किंवा तुझा भाऊ म्हणून. आपल्याला माहिती आहे आते मामे भावंड होते ते एकमेकांचे. हे जे काही तू माझ्याबद्दल विचार करतो म्हणून एकदेशी म्हटलेला आहे. हा जो काही मी तुला दिसतोय ना, तेवढाच मी नाही आहे. तो तर मी आहेच. तो मी म्हणजेच ते हे विश्व आहे. ते हे विश्वचे होऊनी असे. अरे विश्व पण नासलेनी न नासे. माऊलींची ओवी नेहमीच सांगतो मी, आवडती ओवी माझी. सारांश काय सांगतात इथे, मी परिच्छिन्न नसून व्यापक आहे. तू मला जो या देहापुरती समजतोयस, तुझ्या समोर मी आत्ता उपस्थित आहे. भाग्यवान होता अर्जुन, प्रत्यक्ष परब्रह्म तिथे उपस्थित आहे सगुण साकार रूपामध्ये. पण तू मला जसं समजतोस तसा आणि तेवढा मी नाही. मी परिच्छिन्न नाही, म्हणजे या देहापुरती फक्त मी मर्यादित नाही, व्यापक आहे. आणि अतिशय सुंदर ओवी पुढे त्या 64 क्रमांकाची, की एथ वेद मुखे झाले, मन पवन पांगुळले, रातीविण मावळले रविशशी. सुंदर ओवी आहे की माझे स्वरूप सांगण्याविषयी वेद मुके झाले. वेद ज्याला ज्ञान राशी समजल्या जातं, की जे वेदांमध्ये नाही हे जगातच नाही असं म्हणतात. आज आपले दुर्दैवाने सगळे वेद उपलब्ध नाहीत आपल्याकडं साठी म्हणून, पण जे आहे त्याच्यात सुद्धा. पण असे वेद ते सुद्धा न इति न इति म्हणून थांबले ना शेवटी वर्णन करताना. म्हणून म्हटलंय वेद मुके झाले, माझे ग्रहण करण्याविषयी मन आणि वायू पांगळे झाले. म्हणून भगवंत हा मनानी जाणण्याचा विषयच नाही आहे. मनाचं साह्य म्हणजे बुद्धीचं साह्य निश्चित आहे तिथे, पण बुद्धीला जाणता येत नाही. आणि पुढे म्हणतात मला प्रकाशित करण्याविषयी सूर्य आणि चंद्र रात्री वाचून मावळून गेले. अलंकारिक वर्णन आहे. न तत्र सूर्य भाती, न तत्र न चंद्र तारका, नेमा विद्यतो भांती कुतोयम अग्नी. तस्य भासा सर्वमिदं विभाती. हे सर्व सत्य आहे, कारण सूर्य आणि चंद्र यांना सुद्धा प्रकाशित तोच करतो. कारण ते सुद्धा स्वयंप्रकाशित नाही, सूर्य सुद्धा स्वयंप्रकाशित नाही आहे. आपल्या व्यावहारिक सत्तेपुरती आपण म्हणतो त्याला स्वयंप्रकाश, पण पुन्हा श्रुती आपल्याला सांगते त्याच्याच भयाने ते तापतात आहेत दोघ जण. आणि का म्हणून देवांना आणि महर्षींना सुद्धा माझं सामर्थ्य कळू शकत नाही, हे सांगण्यासाठी 65 क्रमांकाची पुढची ओवी आहे, की अगा उदरीचा गर्भ जैसा, न देखे आपुले मायेची वयसा, मी आघवे या देवा तैसा नेडवे काही. माऊलींनी सुंदर दृष्टांत दिलाय की आपल्या पोटातील गर्भ जसा आईचे वय जाणू शकत नाही, तसे सर्व देवांना काही केल्या मी जाणवत नाही. कारण सगळ्यांचं आदिकारण भगवंत म्हणतात आहे मी आहे. जसं आई त्या मुलाचं आदिकारण असते, गर्भातल्या मुलाचं. मूल गर्भात आहे, तो आईचं वय जाणू शकतो का, आईला जाणू शकतो का, आईबद्दल काही जाणू शकतो का, नाही जाणू शकत. म्हणून मौलीने तो दृष्टांत आपल्यासमोर ठेवलाय. पुढे म्हणतात आणि जळचरा उदधीचे मान. फार सुंदर आहे हा दृष्टांत सुद्धा, कारण भगवंताचं व्यापक स्वरूप निरपेक्ष व्यापक आहेत भगवंत. खरं मायेच्या संबंधाने बोलायचं झालं, सोपाधिक चैतन्य या दृष्टीने बोलायचं झालं, तर सापेक्षता त्याला येते जगताची. पण त्या सापेक्षतेने सुद्धा एक सुंदर दृष्टांत माऊलींनी दिलाय, की आणि जळचरा उदधीचे मान, मशका नोलांडवेची गगन, तेवी महर्षीचे ज्ञान न देखेची माते. की पाण्यात संचार करणाऱ्या प्राण्यांना समुद्राची खोली, रुंदी आणि लांबी जशी कळत नाही,
आणि चिलटाला आकाश जसे ओलांडवत नाही त्याप्रमाणे महर्षींचे ज्ञान मला जाणू शकत नाही. तरी सुंदर दृष्टांत आहे पहा. पाण्यात आपल्याला माहिती आहे अनेक जलचर असतात. मासा असतो समजा उदाहरणार्थ, त्याला अंदाज तरी येतो का किंवा येऊ शकतो का अंदाज? ज्ञान तर जाऊच दे, अंदाज की हा समुद्र किती खोल आहे, किती लांब आहे, किती व्यापक आहे, काहीही नाही, तरी स्वच्छंद विहार करत असतात. तसा आपला या जगातला विहार चालू असतो. आपल्याला काही व्यापक स्वरूपाची भगवंताच्या कल्पना नसताना मी कवणपा के तुला कवणाचा काही जाहला या निवृत्ती करिता बोला कल्प गेले. भगवंत म्हणतात आहे काय, की मी कोण आहे, केवढा आहे, कोणाचा आहे, केव्हा झालो, या गोष्टींची निर्णयात्मक चर्चा करता करता कित्येक कल्प गेले. कित्येक कल्प गेले. पण भगवंताचं महात्म्य म्हणून म्हणून हे सुरगण आणि महर्षया ते सुद्धा जाणू शकले नाहीत. ब्रह्मदेवाचा आपण विचार केला होता आधीच्या अध्यायांमध्ये. ब्रह्मदेव सुद्धा एक पद आहे आपल्याला माहिती आहे. आणि एक कथा पण ऐकली होती ब्रह्मदेवाला झालेल्या अहंकाराची. मी ब्रह्मदेव आलेलो आहे, त्याला वाटलं होतं शुद्ध मराठीत रेड कार्पेट ट्रीटमेंट. काय प्रश्न विचारला गेला त्याला? कोणता ब्रह्मदेव, कोणत्या कल्पातला, कोणत्या ब्रह्मांडातला? अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे तो. तेव्हा बुद्धी जागेवर आली. मुद्दा माझा एवढाच होता की भगवंताला मी, भगवंत म्हणतात मी कोण आहे, केवढा आहे, कोणाचा आहे, मी केव्हा झालो. ठीक आहे, ब्रह्मदेवाची निर्मिती मी केली, मग महर्षींची निर्मिती, संपूर्ण जगताची निर्मिती, त्यांचा जन्म, त्यांचा मृत्यू. अरे पण माझा जन्म कधी झाला, मला खरंच जन्म आहे का, तेच पुढचं आपण बघणार आहोत. हे ह्याच्या निर्णयात्मक चर्चा करता कित्येक कल्प गेले असं माऊली इथे म्हणते. का जे महर्षी आणि या देवा येरा भूत जाता सर्वा मीची आदी म्हणून पांडवा अवघड जाणता. 68 क्रमांकाची ओवी आहे. याचे कारण या महर्षींना, देवांना आणि इतर सर्व भूतांना उपादान आणि निमित्त कारण काय आहे? मी आहे. म्हणूनच अर्जुना मला जाणणे अवघड आहे. शब्दाकडे लक्ष वेधतो. अशक्य आहे म्हणाले का माऊली? अवघड म्हटलेलं आहे बा. मला जाणणे अवघड आहे. परमोज मंदाकिनी एका प्रवचनात छान मांडणी गेली होती खूप वर्षांपूर्वी. मला वाटतं अमरावतीचं प्रवचन होतं की जी गोष्ट सोपी असते ती सांगण्याची आवश्यकता नसते. जी गोष्ट अशक्य असते ती सांगून उपयोग नसतो. पण जी गोष्ट अवघड आहे पण शक्य आहे तीच सांगावी, म्हणून भगवंत बोलतायत. अवघड आहे, जाणणं अवघड निश्चित आहे, पण अशक्य शब्द नाही वापरलेला. बघूया आपण पुढे. उपादान कारण निमित्त कारण मी आहे. मला ज्या जाणण्याच्या पद्धती माहिती आहेत त्या पद्धतीने ते शक्य नाही, ही गोष्ट खरी आहे. आणि मला फक्त त्याच माहिती असल्यामुळे अवघड जातं. माऊलींनी पुढे 2-3 अजून दृष्टांत दिले की उतरले उदक पर्वत वळघे जरी झाड वाढत मुळी लागे तरी मिया झालेली जगे जाणीजे माथे. 69 क्रमांकाची ओवी की पर्वतावरून खाली उतरलेले पाणी जर परत पर्वतावर चढेल किंवा वाढलेले झाड जर मुळाला स्पर्श करील तर माझ्यापासून झालेल्या जगाकडून मी जाणला जाईल. जगाची निर्मिती कोणी केली? मी केली. जगाचं उपादान कारण कोण? मी. जगाचं निमित्त कारण कोण? मी. मग असं असताना जग मला कसं जाणेल? आणि थोडक्यात जग मला जाणू शकत नाही हे सांगण्यासाठी म्हणून हे दृष्टांत दिलेत. का?
का गाभेवने वट गिवसवे, जरी तरंगी सागर साठवे, का परमाणू माझी सामावे भूगोळ हा, न उमललेल्या पानाने. गाभेवने म्हणजे न उमललेल्या पानाने, गर्भपत्राने म्हणतात त्याला. तो स्त्री हे असतो ना, त्याच्यातनं फुलांचं जे परागकणांनी जी पहिले फुलं मग फळ हे जी प्रक्रिया आहे, त्यात गर्भपत्र म्हणजे अजून उमललेलंच नाही आहे. फूल म्हणा ते पान म्हणा, त्यांनी एखादा प्रचंड वटवृक्ष व्यापला किंवा तरंगामध्ये समुद्र साठवला किंवा परमाणूमध्ये हा भूगोल सामावला. थोडक्यात काय सांगणं चाललंय, हे जसं अशक्य आहे तरी मिया झालिया जीवा, महर्षी अथवा देवा, माते जाणावया हो आवा अवकाश गा. हे जर शक्य झालं, बोलण्याची भाषा आहे, हे जर शक्य झालं तर काय होईल? माझ्यापासून झालेल्या जीवांकडून, महर्षींकडून अथवा देवांकडून मला जाणावयास अवकाश होऊ शकेल. अवकाश होऊ शकेल म्हणजे लगेच ते जाणतील मला. पण कधी? जर या अशक्य गोष्टी शक्य झाल्या तर. पण ते तर शक्य नाही आहे हेच सांगणं सुरू आहे. पण शक्य का अवघड ते बघणारच होतं आपण आता. आणि माऊलींनी पुढच्या ज्या दोन ओव्या आहे 72 आणि 73, त्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तिसऱ्या श्लोकाचं म्हणजे पुढच्या श्लोकाचं सुतोवाच करून देणाऱ्या ओव्या आहेत. वाचूया 72 क्रमांकाची. ऐसाही जरी विपाये, सांडुनी पुढील पाये, सर्वेंद्रियासी होये पाठीमोरा जो. की असाही जरी मी जाणण्यास अवघड आहे, तरी सुद्धा कदाचित अंतःकरण वृत्तीचा पुढे पडणारा म्हणजे विषयांकडे जाणारा मार्ग सोडून सर्वेंद्रियांना जो पाठमोरा होतो. एक अत्यंत मार्मिक गोष्ट ही ओवी आपल्याला सुचवून जाते पहा. काय? भगवंताची प्राप्ती, परमात्म्याची प्राप्ती जर करायची असेल किंवा ज्याला करायची असेल, या निमित्ताने माऊलींनी काय सांगितलं? नुसता उपाय सुचवला नव्हे, हाच एकमेव उपाय आहे हे याच्यातनं सूचित होत आहे. कारण अन्यथा अशक्य आहे भगवंताला जाणणं. मग काय म्हटलंय? तो मार्ग कोणता आहे? तर आपलं जी अंतःकरण वृत्ती आहे, तिचा जो एक स्वभाव धर्म आहे, अत्यंत स्वाभाविकपणे परांची खानी व्यतृणच स्वयंभू असं जे म्हटलेलं आहे, की आपली जी इंद्रिय आहे आणि त्या इंद्रियांच्या मागे धावणारं जे अंतःकरण आहे, त्याची स्वाभाविक धाव बाहेरच आहे. म्हणून तर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत भगवंत सोडून माझे बाकी सर्व उद्योग सुरू असतात. मग काय कर्तव्य कर्म करूच नाही का? आपली काही कर्मच करू नये असा अर्थ आहे का त्याचा? अजिबात नाही. अरे कर्तव्य कर्म करताना सुद्धा भगवंताचं विस्मरण होण्याची आवश्यकता काहीच नाही. पण मला भगवंत नकोच आहे ना. भगवंत हवा कोणाला आहे? मला बाकी प्रपंचातल्या हजार गोष्टी पाहिजेत. भगवंत कोणाला पाहिजे आहे? आणि म्हणून माऊली म्हणते की विषयांकडे जाणारा जो मार्ग आहे, स्वाभाविक मार्ग आहे अंतःकरणाचा, इंद्रियांचा, तो मार्ग सोडून सर्वेंद्रियांना जो पाठमोरा होतो, म्हणजे परतोनी पाठीमोरे ठाके. आपण या आपण पे देखे, तेव्हा शक्य होतं. आपण पे या देखे केव्हा होईल? जेव्हा परतोनी पाठीमोरे ठाके. त्याच्यातच तर आयुष्य चाललेलं आहे माझं. कारण मी जर खरंच मागे वळलो तर तो आहेच तिथे. त्याला काही निर्माण करावं लागत नाही, त्याला आणावं लागत नाही. तो कधी अदृश्य होत नाही. तो तसाच, तेवढाच, तितकाच सर्वत्र सदा सम. मग समस्या कोणाकडे आहे? किंवा समस्या कोणाची आहे? माझी आहे. मी वळतच नाही, मी पाठमोरा होतच नाही. मी अखंड त्या इंद्रियांनाच सामोरा अखंड. फक्त एक झोपेचा जर काळ सोडला, म्हणून झोपेमध्ये काय जो काही थोडाफार मिळतो, नकारात्मक का होईना आनंद मिळतो, तेवढ्या त्या अंशावरती आपल्या सर्वांचं जीवन चाललंय जीव म्हणून. पण मी पाठमोरं वळायला तयारच नाही आहे. पण परतोनी पाठीमोरे ठाके ह्याच्यातच माझं जीवन चाललेलं आहे वर्षानुवर्ष.
आणि मी मागे वळलो की तिथे दुसरं कोणी नाही, तोच आहे फक्त. आपण आपण पे देखे देखे तर खेव ओळखे म्हणे हे तत्व मी. ही प्रक्रिया व्हायला अवसरच नाही. आणि मौली अजून पुढे म्हणते 73 क्रमांक 24 की प्रवर्तालाही वेगी बहुडे देह सांडुनी मागिलीकडे महाभूताची या चढे माथयावरी. सुंदर वर्णन आहे की आणि जरी एखादे वेळी विषयांकडे दैववशात प्रवृत्त झाला, एखादं बलवत्तर प्रारब्ध आहे म्हणा किंवा काही आहे, झाला तरी पण जो वेगाने विषयांपासून परत येतो, पुन्हा परत येतो, ह्यालाच तर साधना म्हणतात ना. आपल्या सगळ्यांची तक्रार काय असते? नामस्मरणाला मी बसते किंवा बसतो, अहो एकाग्रच होत नाही मन. मग आपण काय करतो? महत्वाचं काम करतो, नामस्मरण सोडून उठून जातो. गमतीने बोलतोय मी, अर्थ लक्षात आलंच असेल, हे महत्वाचं काम. का? कारण बाकी सगळ्या गोष्टींमध्ये माझं मन लागतं, रमतं रंगतं, फक्त नामस्मरणातच लागत नाही. म्हणून तर चित्त एकाग्र होत नाही, म्हणजे काय, मन रमतच नाही, रंगतच नाही. आपल्या हे लक्षातच येत नाही की त्या नामस्मरणाने माझी आधी झालेली सगळी पापं जळून जातात आहेत, भस्म होतात आहेत. ती आहेत म्हणून तर चित्त लागत नाही आहे. पण त्या भस्म होण्याची प्रक्रियाच मी थांबवून टाकतो. का? मी नामस्मरण सोडून देतो. आज काय, आज मला झोपच येते, आज काय माझं चित्त आज असंच झालं आहे ऑफिसमध्ये, तुम्हाला माहीत नाही माझ्या आयुष्यात काय सुरू आहे, कसंच लक्ष लागेल नामात, काय वाटेल ते. आपली बुद्धी तयारच असते आपल्याला शुद्ध मराठीत कन्व्हिन्स करायला. ह्याला मुद्दा आपला सुरू होता. गेलं तर पुन्हा खेचून आणायचं त्याला, ह्यालाच तर अभ्यास असं म्हणतात. जाणारच आहे ते, कारण त्याचा स्वभावच आहे, त्याची धावच आहे बाहेर. त्याला पुन्हा आणायचं, लावायचं नामावरती, पुन्हा केंद्रित करायचं, पुन्हा जाईल त्याला, पुन्हा आणायचं. हळूहळू त्याची धाव कमी होणार आहे. पण ह्याला सुद्धा वाव मी देत नाही. उठून जातो लगेच. नामस्मरणच फक्त करताना घड्याळ लावायचा, गजर लावायचा. 10 मिनिटं झाले की असं वाटतं, अरे बापरे, 10च मिनिटं झाली. ते फक्त नामस्मरणाच्या वेळेलाच होतं. मग ते ध्यान असो, नामस्मरण असो. म्हणून माऊली म्हणते की गेला बाहेर एखाद्यास तरी तो वेगाने विषयांपासून परततो आणि काय करतो? विचाराने देहाला मागे टाकून देह सांडुनी मागिलीकडे. विचाराने देहाला मागे टाकायचा आहे. देह असायचा तसाच असणार आहे. आपल्याला त्याचा निराश करायचा आहे, पंचकोशांचा किंवा 4 देहांचा. तो विचाराने देहाला मागे टाकतो. म्हणजे तरी नेमकं काय करतो? तर देहत्रयावरचा आत्मभाव टाकून पंचमहाभूतांच्या माथ्यावर चढतो. आणि जे देहत्रय म्हटलंय, 3 देह म्हणा किंवा पंचकोश म्हणा किंवा 4 देह म्हणा, काहीही म्हणा, हे काय आहे? हे माया कार्य आहेत. माया कार्य आहेत म्हणजे हे पंचमहाभूतांपासून बनलेले आहेत. आणि ते पंचमहाभूतांपासून बनलेले असल्यामुळे ते कितीही सूक्ष्म असले तरी ते मी नव्हे. ते मी नव्हे. हा स्थूलदेह मी नाही, हे तर समजणं सगळ्यात सोपं आहे. म्हणून परमपूज्य काका म्हणतात की ध्यान प्रक्रियेमध्ये स्थूलदेह मागे टाकणं तुलनेने सोपं आहे. आता सोपा शब्द परमपूज्य काका वापरतात, मी तिथेच गटांगळ्या खातो. पण तुलनेने नक्कीच सोपं आहे, मनोमय कोशापेक्षा किंवा प्राणमय कोशापेक्षा. चटकन मागे टाकता येतो म्हणतात काका. का? कारण तो मी नाही हे समजणं खरंच बुद्धीच्या पातळीवर सुद्धा सोपं आहे, की हा देह जड आहे हो. पण इथे देहत्रय म्हटलंय किंवा 5 कोशांचा आपण विचार केला, तर हे पंचमहाभूतांच्या माथ्यावर चढतो म्हणजे हे पंचमहाभूतात्मक असल्यामुळे ते जड आहेत, ते मी नाहीत, असं तो जाणून त्याच्यावरचा आत्मभाव सोडून देतो. म्हणजे त्यांच्या माथ्यावर चढतो, त्यांच्यावर विजय मिळवतो. माथ्यावर चढणं म्हणजे विजय मिळवणं. आणि विजय मिळवण्याचा अर्थ त्यांच्यावरचा तो आत्मभाव टाकून देतो आणि पंचमहाभूतांच्या मिथ्यत्वाचा निश्चय करून अधिष्ठानभूत ब्रह्मापर्यंत जातो. महाभूताची या चढे माथ्यावरी. त्यांच्या माथ्यावर चढून होतं काय? तर त्यांच्या मिथ्यत्वाचा आत्मभाव टाकतो म्हणजे त्यांच्या मिथ्यत्वाचा निश्चय होतो. दृढ मिथ्यात्व निश्चय, बाध म्हणतात त्याला. आणि असं करून मिथ्यत्वाचा निश्चय करून तो अधिष्ठानभूत म्हणजे या 4ही देहांचा किंवा 3ही देहांचा किंवा 5ही कोशांचा
जो अधिष्ठान जे आहे, ज्याला ब्रह्मतत्व असं म्हणतात, ज्याला परमात्मा म्हणतात, ज्याला भगवंत म्हणतात, ज्याला देव असं म्हणतात, तिथपर्यंत तो जातो. काय म्हणालो मी? माऊलींनी काय करून दिलंय? सुतोवाच करून दिलेलं आहे आपल्याला या पुढच्या श्लोकाचं, नेहमीच्या पद्धतीप्रमाणे. बऱ्याच वेळेला शेवटची ओवी असते, यावेळेला दोन ओव्या आहेत, 72 आणि 73. काय सुतोवाच करून दिलेलं आहे? की दुसरा जो श्लोक आहे जो आपण आत्ता बघितला, त्यात भगवंत जे अर्जुनाला पहिल्या श्लोकात म्हणाले की तुझ्या हिताच्या गोष्टी मी तुला सांगतो, पुन्हा एकदा सांगतो, भूय एव. तर ते मी असं का म्हणालो याचं उत्तर भगवंताने दुसऱ्या श्लोकात दिलं. आणि ते केल्याने काय होतं, फलतः काय प्राप्ती होते आपल्याला, किंवा तसंच असं म्हणून आता पुढचा श्लोक आपल्यासमोर येतोय, तिसरा, तो मी वाचतो. यो मामजमनादिंच वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढ समरतेषु सर्वपापैः प्रमुच्यते. पदच्छेद आहे, यह माम अजम अनादिम च वेत्ति लोकमहेश्वरम असम्मूढ समर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते, असा त्याचा पदच्छेद आहे. अर्थ आहे की जो म्हणजे यह, मला म्हणजे माम, जन्मरहित म्हणजे अजम, अनादि म्हणजे अनादिम, सर्व लोकांचा महान ईश्वर म्हणजे लोकमहेश्वरम असे जाणतो म्हणजे व्यक्ती, तो म्हणजे सह, सर्व मनुष्यांमध्ये म्हणजे मर्तेषु, संमोहरहित ज्ञानी होऊन म्हणजे असम्मूढ, सर्व पापांपासून म्हणजे सर्व पापैही मुक्त होतो म्हणजे प्रमुच्यते. हे केल्याने त्याला काय फल प्राप्त होतं हे ताबडतोब, म्हणजे विचार केला तर दुसरा आणि तिसरा श्लोक हा एक गटात, एकाच गटाचा भाग आहे थोडक्यात. काय प्राप्त होतं, पुन्हा एकदा सरळ अर्थ वाचून घेऊ. जो मला जन्मरहित अनादी सर्व लोकांचा महान ईश्वर असे जाणतो, तो सर्व मनुष्यांमध्ये संमोहरहित ज्ञानी होऊन सर्व पापांपासून मुक्त होतो. काय शब्द आले तिथे? मला तो जाणतो. कसा जाणतो? कोण जाणतो? जो आत्ता मगाशी आपण विचार केला त्याच्याबद्दल बोलणं सुरू आहे. मला कसं जाणतो? तर मी जन्मरहित आहे, अनादी आहे, अनादिम. अनादिम म्हणजे काय? मी अनादी का आहे? अनेक वेळा शब्द ऐकलेत आपण, हजार वेळा शब्द ऐकले असतील. अनादी, जन्मरहित, अजम, अज, अजर, अमर इत्यादी. अनादी याच्यासाठी की यस्मात अहम आदिही देवानां महर्षिणां च. भगवंत काय म्हणतात आहे, मी अनादी का आहे ते सांगतात आहे. फार सुंदर बारकावा आहे त्याचा, की यस्माद, यस्माद म्हणजे कारण, अहम आदिही, मी आदी आहे. कोणाचा? अरे, देवाना महर्षीणांच्या, ब्रह्मदेवाचा, त्या महर्षींच्या सुद्धा आदी मी आहे. आणि न मम अन्य आदिही विद्यते, माझ्या आधी कोणीही नाही. सर्वांच्या आधी मी आहे, किंवा सर्वांचा आदी मी आहे, पण माझा आदी कोणी नाही. अतः अहम अजह अनादिही च, म्हणून मी अज आहे, म्हणून मी अनादी आहे. म्हणजे अनादित्वम अजत्वे हेतु, अनादित्व जे आहे ते अजत्वाचा हेतू आहे, म्हणजे अजत्वाचं ते कारण आहे. किती सुंदर विचार आहे पहा. उदाहरणार्थ, थोडं कठीण झालं असेल समजायला. आता आपण आपला विचार करू, सर्वांचा आपल्या स्वतःचा विचार करूया. आपण आहोत का? कारण माझ्या आधी कोणीतरी होतं. कोण होतं? माझे आईबाप होते, साधी गोष्ट. ते आहेत म्हणून मी आहे की नाही? किंवा ते आहेत किंवा ते होते म्हणून आपण सर्वजण आहोत का नाही? हो. बरं, मग ते तरी का होते? त्यांचे आईबाप होते. त्यांचे आईबाप का होते? तर त्यांचे आईबाप होते. जा आता मागे मागे मागे, किती मागे जाता? किती मागे जाणार? शेवटी आपण कुठे पोचणार? मागे जात 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 वंशवेल ते असतात ना,
काय म्हणतात आपल्या आडनावाचं एक ते वंशविस्ताराचं ते पुस्तक असतं. जितकं माहिती आहे तितके दिलेले असतात. मागे जात जात शेवटी तुम्ही जाणार कुठपर्यंत? सप्तर्षींपर्यंत. मानसपुत्र, त्याच्या मागे ब्रह्मदेव, आता त्याच्या मागे, आता त्याच्या मागे कोण आहे? त्याच्या मागे भगवान म्हणतात आहे मी आहे. आणि भगवंताच्या मागे आता कोणीच नाही. म्हणून तर भगवंत म्हणाले, माझ्या मागे कोणी नाही, माझा आदी कोणी नाही, म्हणून मी अनादी आहे. आणि मी अनादी आहे म्हणून मी अज आहे. काय सुंदर विचार आहे बा. कारण ज्याला आदी असतो त्याला जन्म असतो. ज्याला आदी असतो त्याला जन्म असतो. आणि म्हणून अनादित्व अजत्वे हेतू. ते हेतू आहे तसं, म्हणजे ते कारण आहे. त्याच्या आधी, त्याचा आधी आता कोणी नाही. त्याच्या आधी सुद्धा असं म्हटलं, मराठीत म्हटलं तरी बिघडत नाही, त्याच्या आधी आता कोणी नाही. तो मात्र सर्वांच्या आधी आहे. मगाशीच सांगितलं, तो सर्वांचं उपादान कारण आहे, तो सर्वांचं निमित्त कारण आहे. म्हणजे दुसऱ्या भाषेत बोलूया, त्याच्या असण्याला कोणीच आणि काहीही कारण नाही. त्याचं कोणीच कारण नाही. तो मात्र सर्वांचं कारण आहे, उपादान पण आहे, निमित्त पण आहे. अभिन्न निमित्त पादान कारण आहे संपूर्ण विश्वाचं, ब्रह्मांडाचं. अनादी आहे आणि म्हणून तो जन्मरहित आहे. अखंड आहे आहे आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे की लोकमहेश्वरम. लोकमहेश्वरमचा अर्थ करताना आचार्य म्हणतात आहेत, ईश्वरम तुरियम अज्ञात तत्कार्यवर्जितम. आद्य शंकराचार्य बोलतात आहेत काय, ईश्वरम, लोकमहेश्वर म्हणजे काय, ईश्वर आहे. तुरियम म्हणजे अज्ञान जे आहे, आपण ज्याला अज्ञान म्हणतो, अविद्या म्हणतो, आणि अज्ञान कार्य, या सर्वांपासून जो रहित, अज्ञानाचा लवलेशही तिथे नाही, तिथे मायेचा स्पर्शही तिथे नाही, जेथ माया स्पर्शो शकेना. आणि तुरियम म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती, या ज्या तीन अवस्था ज्यांचा आपल्या सर्वांना अखंड अनुभव आहे, त्याच्या पलीकडे असलेली जी स्थिती, ज्याला तुर्या, या तिघांच्या सापेक्षतेने अवस्था म्हणतात, तुरीय अवस्था. पण इथे तुरीय शब्द वापरलेला आहे, तुरियम म्हटलेला आहे. त्यामुळे तुरीय ही स्थिती किंवा ब्रह्म असाच त्याचा अर्थ होतो. अशा त्या स्थितीने युक्त असलेला त्याला म्हणायचं काय, लोकमहेश्वरम. आणि असं असून सुद्धा कर्माध्यक्ष तो आहे. कारण एको देव सर्वभूतेषु गूढ, सर्वव्यापी, सर्वभूतांतरात्मा, कर्माध्यक्ष, लोकमहेश्वर. या दृष्टीने सुद्धा कर्माध्यक्ष म्हणून सुद्धा त्याचा विचार करता येईल. थोडक्यामध्ये असं मला जो जाणतो त्याला काय प्राप्त होत, असं म्हटलेलं आहे, असमूढ. असा जो संमोहरहित ज्ञानी होतो लोकांमध्ये, सर्व मनुष्यांमध्ये, सहमर्तेषु, त्याला काय प्राप्त होतं, तर सर्व पापैही प्रमुच्यते. सर्व पापैही, सर्व पापही शब्द अनेक वेळेला येतो. सर्व पाप म्हणजे काय, मतिपूर्व आणि अमतिपूर्व कृतैही पापैही. मतिपूर्व म्हणजे जाणता आणि अजाणता केलेली सर्व पाप, त्यांच्यातून त्याला काय प्राप्त होते, मुक्ती, मोक्ष प्राप्त होतो. त्याला म्हणायचं सर्व पापैही प्रमुच्यते, मतिपूर्व अमतिपूर्व कृतैही पापैही. जाणता आणि अजाणता केलेली सर्व पाप. म्हणून तर संचित भस्म होतं की नाही. संचित भस्म नाही तर झालं नसतं, नाही तर त्याला राजविद्या राजगुह्य म्हटलं नसतं, पवित्रम इदम उत्तमम म्हटलंच नसतं त्या ज्ञानाला. 9व्या अध्यायाची संगती. असं माझं स्वरूप तो जाणतो तेव्हा त्याला हे प्राप्त होतं, असं भगवंत इथे म्हणतायत. 3 श्लोकांचा गट गीतादीपस्तंभामध्ये केलेला आहे, पण तेवढं बघायला आपल्याकडे आज
वेळ नाही आहे. आपण ओव्यांना सुरुवात करूया, बघूया किती ओव्या होतात उरलेल्या वेळेत. ओव्यांकडे वळूया. माऊली म्हणते, तेथ राहुनी ठाय ठिके, स्वप्रकाशे चोखे, अजत्व माझे देखे आपुलिया डोळा. 74 क्रमांकाची ओवी आहे या श्लोकावरची. तेथ राहुनी ठाय ठिके, आणि तेथे जो निश्चयात्मक वृत्तीने स्थिर राहून आपल्या शुद्ध व स्वयंप्रकाश ज्ञानदृष्टीने माझे उत्पत्ती राहित्य जाणतो. आता तेथे म्हणजे कुठे? आली समस्या पुन्हा. अहो, तेथे म्हणजे आधीच्या ओवीचा संदर्भ आहे. अशी संगती जी असते ना, तीच तर समजून घ्यायची आपल्याला. 73 क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊलींनी जे म्हटलं आहे, की देहत्रयावरचा आत्मभाव टाकून पंचमहाभूतांच्या माथ्यावर चढतो, पंचमहाभूतांच्या मिथ्यत्वाचा निश्चय करून अधिष्ठान भूत ब्रह्मापर्यंत जातो. बरोबर? इथपर्यंत आपण 73 क्रमांकाच्या ओवीत आलो होतो. आता 74 क्रमांकाची ओवी ही 73चा संदर्भ धरून बोलते आहे. काय? आणि तेथे म्हणजे त्या ब्रह्मतत्वापर्यंत जिथे तो पोचला, तेथे तो निश्चयात्मक वृत्तीने स्थिर राहून त्या ज्या आत्मस्थितीची जी धारणा आहे म्हणूया, ती अखंड धारण करून तिथे स्थित राहून आपल्या शुद्ध आणि स्वयंप्रकाश ज्ञानदृष्टीने काय करतो तो? माझे उत्पत्ती राहित्य तो जाणतो. मी अनादी आहे, मी जन्मरहित आहे, मी निरपेक्ष व्यापक आहे, इत्यादी इत्यादी. या ज्ञानामध्ये तो स्थित राहतो. पुढे म्हणतात, मी आदिसी पर सकळ लोक महेश्वर, ऐसिया माते जो नर या परी जाणे. 75 क्रमांकाची ओवी आहे, की मी कारणाच्याही पलीकडे आहे आणि सर्व लोकांचा नियंता महान ईश्वर आहे, अशा स्वरूपाच्या मला जो मनुष्य जाणतो. कारणाच्याही पलीकडे. आपण मगाशीच बोललो काय? माझ्या अस्तित्वाचं कारण माझे आई वडील आहेत, त्यांच्या अस्तित्वाचं कारण त्यांचे आई वडील आहेत. असं करत 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 आपण जेव्हा मागे 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 जातो, तेव्हा प्रत्येकाच्या अस्तित्वाला काहीतरी आणि कुणीतरी कारण आहे. पण एक जागा अशी येते की ज्याला आता कारणच नाही. गमतीने बोलायचं झालं तर विनाकारण आहे. छान आहे. म्हणजे माझं अस्तित्व म्हणजे आपल्या सर्वांचं अस्तित्व काय आहे? सकारण आहे. सकारण आहे याचा अर्थ त्याला कारण आहे. भगवंताचं अस्तित्व विनाकारण आहे. तो विनाकारणच आहे. विनाकारण आहे याचा अर्थ तो अखंड आहे. त्याच्या असण्याला काही कारणच नाही. त्याचा कोणी आदी नाही, म्हणून तर तो अनादी आहे, म्हणून तर तो अजन्म आहे. त्याला जन्मच नाही. कारण जन्म आहे म्हटलं की कारण येतं हो. ज्याला ज्याला जन्म आहे, मला जन्म आहे, आपल्या सर्वांना जन्म आहे. का? कारण आहे, आई वडील, मगाशीच बोललो आपण. कारण जन्माला कारण लागतं ना. तो विनाकारण आहे. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की मी कारणाच्याही पलीकडे आहे, की जिथे आता कारणच संपतं. माझं कारण थोडक्यात कोणीही नाही. पुढे 76 मध्ये म्हणतात, तो पाषाणा माझी परीस, जैसा रसा आत सिद्ध रस, तैसा मनुष्या आत तो अंश माझाची जाण. आता हा जो ज्ञानी आहे त्याला काय प्राप्त होतंय आपण बघतोय. त्या ज्ञानाचं वर्णन माऊली करते की तो पाषाणा माझी परीस. तो पाषाणात जसा परीस रसांमध्ये अमृत, तसा मनुष्यांमध्ये माझाच अंश आहे असे जाण. आता आपण नाही आहे का भगवंताचे अंश? आहोत ना. अंश सगळेच जण आहेत. पण भगवंत त्याला माझा अंश का म्हणतात आहे? कारण त्याने आता भगवंताला जाणलेला आहे. आता जरी तो मनुष्य देहात दिसत असला तरी संत माझे रूपडी, आत्मज्ञानी चोखडी, या दृष्टीने माऊलीने म्हटलेलं. अरे ते माझीच रूप आहेत संत. का? कारण त्यांनी आता मला मी जसा आहे ना तसा जाणलेला आहे. म्हणून जे ज्ञानी आहेत, जे जीवनमुक्त आहेत, जे संत आहेत, त्यांच्याबद्दल भगवंत बोलतात आहे. माऊली म्हणते आहे की मनुष्यांमध्ये माझाच अंश ते आहेत असा जाण. पुढे 77 क्रमांकाची ओवी, की ते चालते ज्ञानाचे बिंब, अप्रतिम ओवी आहे.
त्या ज्ञानाचं वर्णन चाललंय. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ येर माणूसपण ते भांब लौकिक भाग. काय महात्म्य आहे बा त्या ज्ञानाचं. काय त्या जीवनमुक्ताचं महात्म्य आहे. किती सुंदर वर्णन केलंय की तो ज्ञानाचे चालते सूर्यबिंबच आहे. ज्ञानच जणू काही त्यांच्या रूपाने चालतंय. त्यांचे ते अवयव म्हणजे ब्रह्मसुखाचे अंकुर आहेत. आणि या वाचून इतर मनुष्याकार तुम्हाला जो दिसतो की नाही, तो भासमान व खोटा लौकिक भाग आहे. हेर माणूसपण ते भांब लौकिक भाग. या पद्धतीच्या अर्जुनाने दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा भगवंतांना प्रश्न केला की स्थितप्रज्ञ कसा असतो, कसा बोलतो, कसा वागतो, त्याचं वर्णन करताना अनेक ओव्या या अर्थाच्या आलेल्या आहेत. उदाहरणादाखल एक ओवी दुसऱ्या अध्यायातली की तो अहंकारा ते दंडुनी. त्या स्थितप्रज्ञाचं म्हणजे ज्ञानाचं वर्णन आहे. तो अहंकारा ते दंडुनी सकळ कामू सांडुनी विचरे विश्व होनी विश्वा माझे. विशेषतः ही ओवी मी काय सांगितली, बाकी अनेक ओव्या आहेत स्थितप्रज्ञ कोणाला म्हणतात ते सांगणाऱ्या, म्हणजे ज्ञानी कोणाला म्हणतात ते सांगणाऱ्या. पण या ओवीचा उल्लेख याच्यासाठी केला की तो विचरे विश्व होनी विश्वा माझी, की ज्ञान जरी झालं तरी विश्वामध्ये त्याचं जे विचरण आहे ते सुरू आहे. विश्वामध्ये तो स्थितप्रज्ञ देहावरील काय करतो, मीपणाला ज्ञानरूपी काठीने ठोकून मनातील सर्व इच्छा टाकून, सगळ्यात महत्वाचं संकल्पाही वरी नये मन, आणि अखिल विश्वात ब्रह्मरूपाने विश्वात्मक होऊन संचार करतो असं मौलींनी वर्णन केलं. तेच वर्णन इथे आहे. येर माणूसपण ते भांब लौकिक भाग. दिसेल तो आपल्यासारखं जेवतोय, दोन वेळेला झोपतोय, आपल्यासारखा व्यवहार करतोय, पण फार मोठा फरक आहे त्याच्या व्यवहारात आणि माझ्या व्यवहारामध्ये. हा तर लौकिक भाग झाला. म्हणून तसं म्हणतात ना की संत ओळखणं सोपं नाही आहे. संत ओळखण्यासाठी संतच व्हावं लागतं. ते या दृष्टीने म्हटलं जातं. कारण त्यांच्या अंतःकरणाची काय स्थिती आहे हे मला त्यांच्यासारखं झाल्याशिवाय कसं समजेल. माझी दृष्टी स्थूलच आहे आणि मला फक्त स्थूलच गोष्टी दिसतात त्यांच्या. असो, आपली वेळ झालेली आहे. एक 2-3 मिनिटात ते आपण भजनासाठी आपल्या ठेवूया, भजन सेवेसाठी. आणि 77 क्रमांकाच्या ओळीपर्यंत आपला अभ्यास पूर्ण झाला आहे. पुढच्या सत्रात म्हणजे 2च दिवसांनी येत्या शुक्रवारी मी जसं म्हणालो, आपण आपला अभ्यास पुढे सुरू ठेवूया. आणि आजचं हे चिंतन भगवान श्री गोपालकृष्ण, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज आणि सद्गुरुनाथ महाराज यांच्या चरणी अर्पण करूया. श्री गोपालकृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.